वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. ग सा प ग सा नी, सा रे सा प ध प म नी, नी ग रे म ग सा नी, ग सा रे ग म ध प. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन हग्गय याचा दुसरा अध्याय वचने 2 ते 9. हग्गय दुसरा अध्याय वचने 2 ते 9. आता यहुदाचा प्रांताधिकारी शेलतिएल याचा पुत्र जरुब्बाबेल, मुख्य याजक यहोसादा याचा पुत्र यहोशवा यांनी आणि अविशिष्ट लोक यास असे विचार, ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे, असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हाला दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय? हे जरुब्बाबेल, हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर, परमेश्वर म्हणतो. देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामास लागा, मी तुम्हा बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. तुम्ही भिवू नका, कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन. मी सर्व राष्ट्रात हलवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रुपे माझे आहे, सोने माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पाहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. देवापास दिले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत पुन्हा एकदा देवबापाचं वचन. हग्गई अध्याय 2 ते 9 ही वचने. देवबापाचं वचन असं आम्हाला शिकवत आहे की देवाचे लोक
बॅबिलोनहून सुमारे ख्रिस्तपूर्व 500-550 ह्या वर्षामध्ये बॅबिलोनहून गुलामगिरीतून यरूशलेमेत परत आले. तेव्हा लोक पुन्हा आपल्याच घरच्या व सर्व ऐशारामाच्या गोष्टीमध्ये गुंग झाले. देवाच्या मंदिराची त्यांना आठवण देखील नाही. देवाचं मंदिर हे पडू लागलं, त्याची दुरावस्था होऊ लागली. आणि मग ह्या ठिकाणी हग्गय हा 12 लहान संदेष्टांपैकी असणारा हा एक संदेष्टा, तो लोकांना देवबापाचं वचन सांगत आहे की प्रभू म्हणत आहे की मी या मंदिराचं वैभव पूर्वीपेक्षा अतिश्रेष्ठ करेल, परंतु त्यासाठी तुम्ही काम करा, तुम्ही कामास लागा, देवाचं मंदिर पुन्हा बांधा आणि ते कार्य करण्यासाठी तुम्ही हायगय करू नका. खरोखर प्रियांनो, लोक हे सर्व आपल्या संपत्तीमध्ये, आपल्या सर्व ऐशारामध्ये, ते आपल्या घरामध्ये ते गुंग झाले होते. देवाच्या मंदिराचा त्यांना काही विचार नव्हता, परंतु परमेश्वर देवाने हग्गयाच्या द्वारे संदेश पाठवला आणि खरोखर लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हग्गयाने हा संदेश दिलेला आहे. आणि जर मंदिर बांधलं नाही तर त्याचं शासन देखील मिळेल हे पण सांगितलेलं आहे. खरोखर देवाच्या लोकांना प्रभूचं वचन शिकवत आहे की तुम्ही भिवू नका, घाबरू नका, तुम्ही मागे हटू नका, मी तुम्हाला माझा आत्मा दिलेला आहे, तो तुम्हा ठाई राहीन आणि तो तुम्हाला सहाय्य करेल. खरोखर प्रियानो, आम्ही देवाचे काम करत असताना परिस्थितीला पाहून घाबरू नये आणि ऐशारामामध्ये आम्ही थकून जाऊ नये, आम्ही कोणत्याही प्रकारे गुंग होऊ नये. आम्ही जर आमचं लक्ष त्या ठिकाणीच लावलं आणि देवाच्या मंदिराकडे लावलं नाही, देवाचे कार्य करण्यासाठी लक्ष दिलं नाही, तर प्रियांनो, देवाचं कार्य तर थांबणार नाही, ते तर पूर्ण होणार, देव करून घेणार, परंतु आमची संधी निघून जाणार. म्हणून आज आम्हाला संधी आहे देवाची कामे करण्यासाठी, देवाचं राज्य बांधण्यासाठी. आणि देवाचं राज्य बांधणं म्हणजे आम्ही स्वतः देवबापाच्या आत्म्यामध्ये चालणे, देवाचं वचन स्वतः आचरण करून इतरांना पण ते वचन शिकवणे. जेव्हा आम्ही देवाचं वचन शिकवतो तेव्हा निश्चित रीतीने प्रभूच्या राज्याची वाढ होती आणि अनेक लोक प्रभूला ओळखतात, देवबापाचा महिमा होतो. आम्हाला दिलेले कार्य आम्ही पूर्ण करूया. देवबापाने दिलेले चांगले मंदिर, सुंदर मंदिर व देवाचे लोक यांच्या गरजा आम्ही भागूया, मंदिरातील गरजा आम्ही भागूया. देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वाद देईल. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत देवा पित्या, प्रार्थना करतो हग्गयाने जसं बाप्पा लोकांना होयद्वाराचे पित्या प्रोत्साहित केलं, देवाचा तुझा संदेश सांगितला की तुम्ही हिंमत धरा आणि काम हाती घ्या आणि देवाचं कार्य करा. होय देवाचे पित्या, तो आज आम्हाला मंदिर बांधण्यासाठी, देवबापाचं कार्य करण्यासाठी, होय देवा तुझ्या वचनाचा प्रसार करण्यासाठी आणि देवबाप्पा अनेकांना जे पडलेले, जे दूर गेलेले अशांना तुझ्यामध्ये आणण्यासाठी तो आम्हाला बाप्पा होय बाप्पा पाचारण केलेलं आहे, पवित्र आत्म्यात सहाय्य केलेलं आहे. त्यानुसार बाप्पा तुझी सेवा करण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. देवबाप्पा, कुणीही बाप्पा हिंमत हरू नये, कुणीही मागे हटू नये, होय देवा घाबरू नये, तर देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने कार्य करावं. होय देवा, तुझा आत्मा तो आम्हाला देव केलेला आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझं कार्य करून घे, तुझं गौरव करून घे. आम्हा सर्व तुझ्या लेकरांना सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून एक बाप्पा, आमेन. चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.